हॅलो फ्रेंड्स, आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे. असे वाटते की त्याला याबद्दल काहीच माहीत नाही किंवा असं वाटतं की त्याला याबद्दल काहीही माहिती नाही. असं बोलायचं असेल तेव्हा बोला. इट सीम्स लाईक ही डझंट नो एनिथिंग अबाउट इट. से इट सीम्स लाईक ही डझंट नो एनिथिंग अबाउट इट. It seems like he doesn't know anything about it. असं वाटतं की त्याला याबद्दल काहीही माहिती नाही. इट सीम्स लाईक ही डझंट नो एनिथिंग अबाउट इट. जर त्याला ऐवजी तुम्हाला बोलायचं असेल की तिला याबद्दल काहीच माहिती नाही, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? इट सीम्स लाईक शी डझंट नो एनिथिंग अबाउट इट. जर तुम्हाला ही शी ऐवजी कोणत्याही प्रकारचं नाम घ्यायचं असेल, राम असेल, श्याम असेल, नेहा असेल, कोणतंही जे तुम्हाला नाव घ्यायचं असेल ते नाव घेऊन तुम्ही इथे बोलू शकता. जसे की इट सीम्स लाईक राम डझंट नो एनिथिंग अबाउट इट. इट सीम्स लाईक श्याम डझंट नो एनिथिंग अबाउट इट. Or you can say it seems like Neha doesn't know anything about it. अशा प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स. ते कसे करायचे ते तू त्याला सांगितलेस का? Did you tell him how to do it? Did you tell him how to do it? ते कसे करायचे ते तू त्याला सांगितलेस का? Did you tell him how to do it? नेक्स्ट सेंटेन्स. मी तेव्हापासून तुला हे दाखवत आहे पण तू लक्ष देत नाहीयेस. एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे कोणत्या तरी गोष्टीसाठी लक्ष दिलं नसेल तर आपण बोलतो की मी तेव्हापासून तुला हे दाखवत आहे पण तू लक्ष देत नाहीयेस. तेव्हा काय बोलणार आहात? आय हॅव बीन शोईंग यू दिस सिन्स देन बट यू आर नॉट पेईंग अटेन्शन. से आय हॅव बीन showing you this since then but you are not paying attention. मी तेव्हापासून तुला हे दाखवत आहे पण तू लक्ष देत नाहीयेस. आय हॅव बीन शोईंग यू दिस सिन्स देन बट यू आर नॉट पेईंग अटेन्शन. सिन्स देन म्हणजे काय? तेव्हापासून. जेव्हा पण तुम्हाला कोणतंही वाक्य बोलायचं असेल आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला तेव्हापासून हे यूज करायचं असेल तर तुम्ही काय बोलू शकता? सिन्स देन. सिन्स देन मीन्स तेव्हापासून. आणि पे अटेन्शन मीन्स लक्ष देणे. लक्ष देणे मीन्स पे अटेन्शन. मी तेव्हापासून तुला हे दाखवत आहे पण तू लक्ष देत नाहीयेस. आय हॅव बीन शोईंग यू दिस सिन्स देन बट यू आर नॉट पेईंग अटेन्शन. नेक्स्ट सेंटेन्स. त्याच्यावर टीका करणे योग्य नाही. टीका करणे म्हणजे काय? तर एखाद्याचे दोष दाखवणे किंवा एखाद्याचे दोष काढणे, त्याच्यावरती टीका करत राहणे मीन्स टीका करणे. त्याच्यावर टीका करणे योग्य नाही. इट इज नॉट राईट टू क्रिटिसाइज हिम. इट इज नॉट राईट टू criticize him. It is not right to criticize him. Criticize means टीका करणे. It is not right to criticize him. त्याच्यावर टीका करणे योग्य नाही. नेक्स्ट सेंटेन्स. तू त्याला फोन करण्याचा प्रयत्न केलास का? असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा बोला. Did you try
कॉलिंग हिम? तू त्याला फोन करण्याचा प्रयत्न केलास का? डिड यू ट्राय कॉलिंग हिम? त्याच्यावर टीका करणे योग्य नाही. इट इज नॉट राईट टू क्रिटिसाइज हिम. तू त्याला फोन करण्याचा प्रयत्न केलास का? डिड यू ट्राय कॉलिंग हिम? अशा पद्धतीने जी आपण सेंटेन्सेस बघतोय त्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुम्हाला ती बोलण्यात अगदी सहज बोलता येतील. थँक यू फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.